9. गुरुशोधाचा अखेरचा टप्पा. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुकोबांच्या या शब्दात आधी आधी हे शब्द दोनदा आले आहेत. याचा अर्थच आहे सद्गुरु भेटीसाठी तातडी करावी. छोट्या गणूला म्हणजेच श्री गोंदवलेकर महाराजांना अशी तातडीने गुरुभेटीची आस अगदी आतून राहिली होती. गुरुशोधासाठी कोणती तरी अज्ञात शक्ती मार्गदर्शन करत असावी असं श्री महाराजांचा सद्गुरू भेटीपर्यंतचा प्रवास पाहताना वाटतं. त्या काळातील अनेक अनुभवी अधिकारी आत्मसाक्षात्कारी व्यक्तींकडे श्री महाराज गेले, पण प्रत्येकानं त्यांचं प्रेमानं स्वागत केलं आणि शुभाशीर्वाद देऊन त्यांना पुढे पाठवलं. कारण कितीही जरी आपण म्हटलं साधू दिसती वेगळाले, परी ते स्वस्वरूपी मिळाले, तरी वेगवेगळ्या साधू सत्पुरुषांकडे गेल्याशिवाय आपले सद्गुरू सर्वांनाच भेटत नाहीत. म्हणून अगदी किशोरवयात 12व्या-13व्या वर्षी महाराज फिरत होते. अक्कलकोटला त्यावेळी स्वामी समर्थ कार्यरत होते. त्यांची अवधूत अवस्था त्यांच्याविषयी एक भीतीयुक्त आदर भक्तांच्या मनात निर्माण करत असे. पण ज्या दिवशी श्री महाराज त्यांच्याकडे जाणार होते त्या दिवशी पहाटेपासूनच स्वामी समर्थ ओरडून सांगत होते, अरे तो बघ आला रे आला माझा बाळ, त्याला कोणी काही बोलाल तर याद राखा. लोकांना या गूढ उद्गारांचं आश्चर्य वाटत होतं. स्वामी समर्थांच्या अशा वागण्याची बोलण्याची सर्व भक्तांना सवय होती. श्री महाराजांनी आल्या आल्या स्वामींना दंडवत घातला. स्वामींनी त्यांना प्रेमानं उचलून कुरवाळलं आणि ते म्हणाले, बाळ तुझं काम माझ्याकडे नाही रे. नंतर श्री महाराजांच्या हातात डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेलं ताट दिलं. श्री महाराजांनी स्वतःसाठी थोडा प्रसाद घेऊन बाकीचे सर्व दाणे वाटून टाकले. भावी जीवनाची ती जणू झलकच होती. आहे ते सारं देणं, सर्वांना वाटून टाकणं, पण आपण कौपिनवंत म्हणजे लंगोटीधारीच राहायचं, हा संस्कार त्यांच्या मनाजीवनावर उमटत गेला. अन्नदानाचा महासंस्कार जिथं प्रथम घडला त्या पूज्य माणिक प्रभूंच्या हुमणाबाद येथील आश्रमात श्री महाराज गेले. साक्षात दत्तात्रेयांचा अनुग्रह त्यांना होता. त्यांना पुढे दत्तगुरूंचे अवतार मानू लागले. श्री महाराजांच्या आगमनाच्या दिवशी त्यांच्या ओढीने पूज्य माणिक प्रभू महाराज गावाच्या सीमेवर जाऊन वाट पाहत बसले होते. श्री महाराज आल्यावर माझा भाऊ म्हणून अतिशय आत्मीयतेनं त्यांनी श्री महाराजांना आश्रमात नेलं. काही दिवस आग्रहानं ठेवून घेतलं. निरोप देताना जड अंतःकरणानं म्हणाले, योग्य वेळी तुझे काम होईल. या मुक्कामाचा श्री महाराजावर जीवनभर पडलेला प्रभाव म्हणजे अन्नदान. गोंदवलेला आजही जो अन्नदान यज्ञ दिवस रात्र सुरू आहे त्याचा उगम हा माणिक प्रभूंचा पुण्य प्रभावच असेल. गुरुशोधासाठी श्री महाराजांची भ्रमंती अखंड चालू होती. त्यांना मार्गदर्शनही मिळत होतं. पुढचा टप्पा होता अबू पर्वतावरील एका योग्याच्या दर्शनाचा. बाळ एवढ्या लहान वयात तू इथपर्यंत कसा पोचलास? कारण त्या घनदाट जंगलात सिंह, इतर जंगली जनावरं यांचा मुक्त संचार असे. आपल्या दर्शनासाठी आलो असं श्री महाराजांनी म्हटल्यावर प्रसन्न होऊन त्यांनी काही दिवस जवळ ठेवून योगविद्या शिकवली. श्री महाराजांना काही सिद्धीही इथंच प्राप्त झाल्या असणार, ज्यांच्या योगे पुढे त्यांच्या चरित्रात काही चमत्कार घडले. पुढे काशीला योगाभ्यास संपन्न अशा तेलंग म्हणजे त्रैलंग स्वामींच्या सान्निध्यात राहिले. श्री महाराजांचं मोठ्या स्वरात चालू असलेलं नाम ऐकून स्वामींचे डोळे पाणवायचे. श्री महाराजांच्या सेवेनं प्रसन्न झाल्यावर स्वामींनी श्रींना आशीर्वाद दिला, तुझं काम अगदी लवकरच आणि तुझ्या मनासारखंच होईल. पुढे अयोध्यामार्गे नैमिषारण्यात पोचल्यावर श्री महाराजांचा गुरुशोधाचा अखेरचा टप्पा सुरूच राहिला. हिमालयाच्या पायथ्याच्या या भागात दाट झाडी, अजस्त्र अजगर, 2 फणे असलेले नाग, भयंकर श्वापद हे सारे असायचे. पण श्री महाराजांना त्याही वयात कधी भीती वाटली नाही हे विशेष. एका गुहेत पेटलेल्या धुनीभोवती 7 आसनं होती. 6 तपस्वी ध्यानस्थ बसलेले होते. 7व्या रिकाम्या आसनावर श्री महाराज बसले. सुमारे महिनाभर इथं राहून तेथील दिव्य आध्यात्मिक स्पंदनांचा प्रभाव त्यांच्या तनामनावर झाल्यावर श्री महाराज तेथून निघाले ते कलकत्त्याला पोचले. वाटेत रस्त्यानं चालत जाणारे श्री रामकृष्ण भावावस्थेत असल्यासारखे दिसत होते. श्री महाराजांनी त्यांना शरणार्थ भावनेनं साष्टांग नमस्कार केला. त्यांना छातीशी धरून श्री रामकृष्ण म्हणाले, तू स्वतःचा खून कर. म्हणजे काय करायचं? आत्महत्या की अहंकाराचा शेवट करायचा?
या गहन विचारात असलेल्या श्री महाराजांचा गुरुशोध अगदी अखेरच्या मुक्कामाला पोहोचला होता. एका जीवनमुक्त अवधूताशी त्यांची भेट होणार होती. कोण होता हा अवलिया? 10. गुरुभेट. विश्वमन नावाचा एक सिद्धांत किंवा शक्ती आहे. संतांची मनं सर्वांच्या मनाशी जोडलेली असतात. आजच्या संगणकाच्या महाजालासारखी ती आतून इतर संतांशी नव्हे तर सर्वांशी जोडलेली असतात. नाहीतरी पुढे माणसांचे मेंदू एकमेकांना जोडून टेलिपथीसारखं एकमेकांच्या मनातील विचारांची देवाणघेवाण करता येऊ शकेल असा विचार विज्ञान जगतात एक कल्पना म्हणून चर्चेला जातोच आहे. असो. झालं काय की कोलकात्याला श्रीरामकृष्ण परमहंस यांचा स्वतःचा खून कर, स्वतःला मारून टाक असा विलक्षण उपदेश ऐकून किशोरवयीन गणूबाबा उत्तर भारतातील अनेक पोहोचलेल्या अनुभवी महानुभाव अशा महात्म्यांना भेटून दक्षिण भारताकडे गुरुशोधासाठी वळला. हैदराबादजवळ एका नदीच्या काठी विचार करीत बसला होता. इतक्या महान लोकांनी आपल्याला आशीर्वाद देऊन दुसऱ्या सत्पुरुषाकडे पाठवलं. अखेर आपल्याला गुरु भेटणार तरी कधी? अशा तंद्रीत असताना समोरून एक तेजस्वी साधूबाबा आले. त्यांचेही नाव श्री रामकृष्णच, फक्त समर्थ संप्रदायातले. गणूनं उत्स्फूर्तपणे त्यांना साष्टांग नमस्कार घातल्यावर ते उद्गारले, बाळ, येहेळगावच्या तुकाराम चैतन्यांकडे जा, तेथे तुझे पूर्ण समाधान होईल. श्री रामकृष्ण आले तसेच गेलेही. गणूबाबा अवाक होऊन गेले त्या दिशेकडे पाहतच राहिला. इतक्या प्रदीर्घ प्रवास नि प्रयासानंतर गुरूंचे नाव गाव दोन्ही अकस्मात मिळालं. आता गुरुभेट अखेरच्या टप्प्यात पोहोचली होती. येहळेगाव हे मराठवाड्यातील नांदेडजवळ एक छोटंसं गाव. तिथले महापुरुष तुकाराम चैतन्य कसे दिसत असतील, कसे वागत असतील, त्यांना किती शिष्य असतील, अशा प्रकारचे विचार करीत गणूची पावलं झपाझप इष्ट दिशेने पडू लागली. एका सात्विक दत्तभक्त दाम्पत्याच्या पोटी तुकारामांचा जन्म झाला होता. साल होतं 1813, म्हणजेच श्री महाराजांपेक्षा 32 वर्षांनी मोठे. लहानपणापासून वागणं विक्षिप्त पण अंगी अपूर्व सिद्धी असलेल्या व्यक्तीसारखं. हेच पाहना, लहानपणी इतर मुलांबरोबर नदीच्या पात्रात खड्डे खणून त्यात लपून राहण्याचा खेळ सुरू असताना अचानक नदीत खूप पाणी आलं. बाकीची मुलं बाहेर पळून गेली. तुकाराम मात्र खड्ड्यात ध्यानस्थ ऋषीसारखे बसूनच राहिले. मुलं घाबरली. मोठ्या मंडळींना घेऊन त्या जागी आली. सर्वांनी जोरात हाक मारल्यावर तुकारामांनी तात्काळ ओ दिली आणि ते पाण्याबाहेर सुखरूप आले. जणू काही घडलंच नव्हतं. सर्वांनी भीती नाही का वाटली, जीव गुदमरला नाही का, असे प्रश्न विचारले. त्यावर 5 वर्षांच्या तुकाईने शांतपणे उत्तर दिले, प्राणनिरोध केल्यामुळे आनंदात होतो. तुकाराम, तुकामाई, वेडा तुक्या अशा नावांनी परिसरातील लोक तुकाईंचा उल्लेख करत. नदीच्या काठी उकिरड्यावर कुत्र्यांबरोबर किंवा मुलांबरोबर खेळण्यात ते तासनतास रमून जात. वेशही एक प्रकारचा नाही. कधी मळकत धोतर, कधी हातात स्त्रियांसारखी काकणं, कपाळाला कुंकू, डोक्यावर टोपी, काखेत कुत्र्याचं पिल्लू, हातात चिलीम. विशेष म्हणजे चिलमीत ना कधी तंबाखू ना कधी विस्तव. पण जय गुरु म्हणून दम भरतात तिच्यातून धूर निघे. तुकाई अशा अवलिया, अवधूत किंवा उन्मनी अवस्थेत असत. हे शब्द अवघड वाटले तरी संपूर्ण देहभावनेचा, अहंकाराचा अंत झाल्याशिवाय अशी जीवनमुक्त सहजावस्था प्राप्त होत नाही. अशा व्यक्तींची मनं लहान मुलासारखी निरागस, निष्पाप असतात. मोठ्या लोकांचा उपद्रव टाळण्यासाठी तुकाई त्यांना शिव्या देत. दूर पळत जाताना पायाच्या बोटात धरून मागच्या मागे लोकांना अचूक नेमानं दगड मारत. चमत्कार तर त्यांच्याकडून पावलोपावली घडत असत. अशा लोकविलक्षण पण सिद्ध पुरुषाच्या शोधात 13-14 वर्षांचा गणूबाबा निर्धारानं निघाला होता. पुन्हा विश्वमनाचा चमत्कार पहा. हा किशोरवयीन शिष्य प्रत्यक्ष येण्यापूर्वी 3 दिवस तुकाई ओरडत होते, अरे चोर येणार येणार आणि सगळं लुटून नेणार, सांभाळा रे सांभाळा. त्यांच्या या गूढ शब्दांचा अर्थ मात्र कुणालाही कळला नाही. अखेर ज्या क्षणी छोटा गणू आपल्या भावी गुरूंच्या समोर जाऊन उभा राहिला, दोघांची दृष्टादृष्ट झाली. तक्षणी हातातलं उसाचं दाणकं उभारत तुकाई त्यांच्या दिशेने धावत जात म्हणाले, तुझा खून करतो. रामकृष्ण परमहंसांच्या अशाच आदेशावर अखंड चिंतन करीत असलेल्या गणूनं तुकाईंच्या चरणावर लोटांगण घालत उद्गार काढले,
मी पण माझा जीव तुमच्या पायावर देतो. खरं तर हाही अनुग्रहाचा क्षण होता. ही गुरुभेट तर झाली, पण मुख्य अध्याय उरलेच होते: गुरुसेवा, परीक्षा आणि अनुग्रह. अकरा. सत्व परीक्षा. गुरूंनी आपल्या शिष्याची विविध प्रकारांनी परीक्षा घ्यायची ही परंपरा गुरु शिष्य परंपरे इतकीच जुनी आहे. आपल्या शिष्याला तावून सुलाखून बावनकशी सोन्यासारखं शुद्ध करणे एवढाच उद्देश या परीक्षेमागचा असतो. सर्वात महत्त्वाची कसोटी असते गुरुच्या आज्ञापालनाची. याशिवाय शिष्याची बुद्धी, प्रसंगावधान, शारीरिक कष्ट सहन करण्याची क्षमता यांचीही परीक्षा केली जाते. कारण शिष्य बनणं एक वेळ सोपं आहे, पण गुरु पुढे टिकावं लागून सत्शिष्य बनणं अतिशय कठीण. 13-14 वर्षांच्या म्हणजे तशा पोरसवद्या गणूच्या सद्गुरू तुकामाईंनी अशा अनेक परीक्षा घेतल्या. 9 महिने अशा प्रकारे सर्व परिस्थितीत गणूचा कस जोखूनच तुकामाईंनी त्याला अनुग्रह देताना आपलं सर्वस्व देऊन स्वतः जणू फकीर झाले. स्वागतच केलं ते "ये तुझा खून करतो" या शब्दाने, नि तेही उसाचं कांड उगारत गणूच्या दिशेनं धावत जात. गणूनही तितक्याच तत्परतेनं नि उत्स्फूर्तपणे उत्तर दिलं, "मी पण माझा जीव देतो." गुरु शिष्य संबंधाची भाषा सांकेतिक असते. सर्वसामान्यांना जो शाब्दिक अर्थ लागतो त्याच्यापेक्षा आध्यात्मिक अर्थ वेगळा असतो. इथं गुरु म्हणताहेत तुझा खून करतो म्हणजे तुझा अहंकार मारून टाकतो, तर शिष्य म्हणतोय मीही माझा स्व तुम्हाला अर्पण करतो. गुरु परीक्षेसाठी शिष्याची परीक्षा घेत नाहीत, तर शिष्य त्यांची निरनिराळ्या पद्धतीने सेवा करताना अशा कसोट्या घेतल्या जातात. इथंच पहा ना, तुकामाईंची दिनचर्या ठरलेली नसे. बऱ्याच वेळा ते घरी नसायचेच, कोणाकडेही जाऊन हातावरच कांदा भाकरी खायचे. अशावेळी गणूला 2-3 दिवस स्वतःला खायला काहीच मिळत नसे. आता हे असं कर तर दुसऱ्या क्षणी नको ते तसं कर, अशा परस्पर विरुद्ध सूचना देऊन गणूला गोंधळून टाकायचे. त्या बिचाऱ्याची या दमछाक होत असे, पण तोंडातून एकही विरोधी शब्द नाही की वेदनेचा उद्गार नाही. एकदा मला झोप येईपर्यंत पाय चेपत राहा असं सांगून तुकामाई अखंड 2-3 दिवस रात्र जागेच राहिले. गणू पाय चेपत राहिला. ना भूक तहान ना देहधर्म, तोही तितका वेळ जागत राहिला. गुरूंचे पाय चेपत राहिला. एका विशाल वटवृक्षाखाली पडलेले असताना तुकामाई गणूला म्हणाले, "अरे झाडाची काही पानं तोड रे." लगेच गणू चढला आणि त्यानं एक पान तोडून खाली टाकायला सुरुवात केली. काही वेळानं तुकामाईंनी त्याला खाली उतरायला सांगितलं. तो उतरल्यावर त्याला झाडाच्या तोडलेल्या पानांच्या देठातून पांढरा चीक दाखवत म्हणाले, "बघ त्यातून चीक गळतोय, झाडाला वेदना होत असतील, तेव्हा पानं गोळा करून वरती चढ आणि एक पान तोडलेल्या ठिकाणी लावून टाक." क्षणाचाही विचार न करता अशी तोडलेली पानं झाडाला चिकटतात का असाही विचार मनात न आणता गणूनं पुन्हा पानं चिकटवली आणि आश्चर्य म्हणजे ती चिकटली सुद्धा. तुकामाईनं उद्गार काढले, "शाब्बास, याला म्हणतात गुरु आज्ञापालन." एकदा आपल्या भक्ताच्या आमंत्रणावरून तुकामाई त्याच्या उसाच्या शेतात गेले. बरोबर गणू होताच. मळेवाल्यानं 25-30 ऊस तोडून मोळी बांधली. तिघांनाही उचलायला जड अशी ती अवजड मोळी गणूच्या डोक्यावर देऊन ते गावाकडे येऊ लागले. वाटेत ते पळू लागले. धाकट्या गणूचा जीव प्राण कंठात आला, पण गुरूंच्या मागे धावणं आवश्यक होतंच ना. गावात पोचतात ते सगळे ऊस त्याने इकडे तिकडे फेकले. लोकांनी ते तुकाईंचा प्रसाद म्हणून श्रद्धेने घरी नेले. विशेष म्हणजे गणूच्या वाट्याला ऊसाचं एक काडकं सुद्धा आलं नाही. यापेक्षाही कठीण परीक्षांना गणूला तोंड द्यावं लागलं. त्याचं सत्वच कसाला लावलं जात होतं ना. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. हातोडी छिन्नेचे असंख्य घाव सोसल्याशिवाय दगडातून देवाची मूर्ती घडत नाही. याचा अनुभव गणू या काळात नेहमी घेत होता, कारण सद्गुरू तुकामाईंचा अनुग्रह व्हायला हवाच होता ना. 12. अनुग्रहाची पहाट. सद्गुरू आपल्या शिष्याची परीक्षा विविध प्रकारे घेतात. त्यांचा उद्देश शिष्यातून सत्शिष्य घडवणं हाच असतो. फारच थोडे शिष्य या परीक्षा उत्तीर्ण होतात.
सोनार जसं दागिन्यातील धातूला शुद्ध करण्यासाठी, त्यातील हिणकस अशुद्ध द्रव्य काढून टाकण्यासाठी त्यांना अग्नीत टाकतो, नंतर मुशीत घालून आकार देतो, किंवा साच्यात घालून अशाच वितळलेल्या धातूच्या रसातून मूर्तिकार मूर्ती घडवतो, तेच कार्य सद्गुरू करत असतात. अशा कठोर दिव्यातून गेल्यावरच शिष्याला दिव्यता प्राप्त होते, जिची प्रचिती आल्यावर सर्वांचे हात आपोआप जोडले जातात. यानंतरच शिष्याचा सच्शिष्य बनतो. काळाच्या ओघात तो पुढे स्वतः गुरु सद्गुरू बनतो. 14 वर्षांचा शिष्य गणू 9 महिने सद्गुरू तुकामाईंच्या सहवासात होता. अनेक खडतर कसोट्या घेतल्यानंतर आता त्याच्यावर अनुग्रह करण्याची वेळ जवळ आली होती. अजूनही 1-2 जीवघेण्या परीक्षा राहिल्या होत्या. नदीवरची आंघोळ हा त्यावेळेच्या नित्य जीवनाचा भाग होता. घरोघरी आजच्यासारखे नळ नव्हते आणि सगळीकडे विहिरीही नव्हत्या. असंच एकदा गुरु शिष्यांची जोडी गेली होती नदीवर. तुकामाईंनी गणूला आज्ञा केली, मार उडी डोहात. गणू तसा पोहण्यात सूर मारण्यात पटाईत होताच. गुरुमाऊलीचे शब्द पुरे होतात न होताच तोच गेला गणू डोहाच्या तळाशी. पण वर येण्याची गुरुची आज्ञा नव्हती, म्हणून गणूबाबा तसाच डोहात बुडून राहिला. इकडे तुकामाईंनी माझा बाळ बुडाला, कोण कुणाचा कुठला यापैकी काहीही माहीत नव्हतं, मला केवढं पाप लागले, असा आरडाओरडा सुरू केला. तो ऐकून अनेक लोक जमले. कुणी गळ टाकून शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेकांनी तुकामाईंचं सांत्वन करणं सुरू केलं. बुडालेला गणू मात्र वर यायचं चिन्ह दिसेना. 2-3 तास हा सारा प्रकार नदीकाठी सुरू होता. अचानक तुकामाई ओरडून म्हणाले, बाळ पाण्याच्या बाहेर ये, नाहीतर मी डोहात उडी टाकून जीव देतो. असं त्यांनी म्हटल्याबरोबर गणूबाबा डोहातून उसळी मारून बाहेर आला. तो जिवंत असल्याचं पाहून सर्वांना आनंद झाला. तुकामाईने गणूला मोठ्या प्रेमानं आपल्या पोटाशी धरलं. ते त्याला कुरवाळू लागले. अशीच याहून भयंकर कसोटी तुकामाईने आपल्या तयार होत असलेल्या बालशिष्याची घेतली. एके दिवशी सकाळी 10च्या सुमारास तुकामाई नदीवर गेली. सावलीप्रमाणे त्यांच्याबरोबर असलेला गणूही अर्थातच त्यांच्याबरोबर होता. गावातली 3-4 मुलं नदीकाठावर खेळत होती. तुकामाईने गणूला सांगितलं, अरे वाळूत एक मोठा खड्डा खण. गुरुनी म्हणण्याचा अवकाश. शिष्यानं का कशासाठी असा कोणताही प्रश्न न विचारता खड्डा खणायला सुरुवात केली. काही वेळात खोल असा चांगला मोठा खड्डा खणून झाला. तुकामाई हे मुलांसाठी लोहचुंबकासारखे होते. आपल्या मागून त्या खेळणाऱ्या मुलांना बोलावून त्या खड्ड्यात पुरून टाकल्यावर ते गणूबाबाला म्हणाले, सिद्धासन म्हणजे अर्धपद्मासन, 1 पाय मांडीच्या वर नि 1 पाय खाली असं आसन घालून त्या मातीनं पुरलेल्या खड्ड्यावर बसून राहा. कुणाशी काही बोलायचं नि काहीही झालं तरी आसन सोडून उठायचं नाही. असं सांगून स्वतः तुकामाई एका झाडाखाली बसून राहिले. काही वेळानं त्या मुलांचे आईवडील त्यांना शोधायला आले. त्यांना तुकामाई म्हणाले, तो बुवा बसलाय ना आसन घालून, त्यालाच विचारा. काही बोलला नाही तर ठोकून काढा, त्यानंच बाळघात केलाय. लोक गणूबाबाकडे आले. विचारूनही तो काहीही बोलत नाही हे पाहून त्याला मारहाण करायला लागले. तेव्हा तुकामाईच जवळ येऊन म्हणाले, अरे याला दूर ढकला, तो बसलाय त्याच्या खालची वाळू उकरून काढा. तसं केल्यावर पाहतो तो काय, ती पोरं बेशुद्ध अवस्थेत मृतवत आढळली. लोकांनी गणूला पुन्हा मारायला सुरुवात केल्यावर तुकामाई म्हणाले, ही मुलं तर जिवंत आहेत, उगीच माझ्या मुलाला का मारता. मुलं शुद्धीवर आली. खड्ड्यातून बाहेर पडून आपल्या आईबाबांना बिलगली. हे सारं घडत असताना गणूनं मात्र हू की चू केलं नाही. कसलाही प्रतिकार केला नाही. एकही अपशब्द तोंडातून काढला नाही. स्थितप्रज्ञासारखा स्थिर, स्तब्ध, शांत होता गणूबाबा. तुकामाईंच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू ओघळत होते. जणू आपल्या शिष्याला अभिषेक करत होते. बाळा, इतक्या लहान वयात कुटुंब, घरदार, गाव सारं सोडून तू माझ्याकडे आलास. मी दुष्टपणानं तुझ्या अनेक कसोट्या घेतल्या. परमात्मा याचं गोड फळ तुला देईलच देईल. कोणतं असणार होतं ते गोड फळ? अर्थातच गुरुकृपा. गुरुच्या अनुग्रहाची पहाट झाली होती. लवकरच आपला गणूबुवा स्वतःच बनणार होता सद्गुरू.